नमस्कार मित्रांनो, दीपावलीच्या आपल्या सर्वांना मराठी मावळाकडून खूप खूप शुभेच्छा. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विनू हा राग घेऊन सोफ्यावर बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता मधू ही तिथे येते आणि विनू शेजारी बसत मधू म्हणते की अरे विनू, माझ्याशी असं अबोला धरू नकोस आणि माझ्याशी बोलणारे विनू. मधू म्हणते की विनू, अरे मी मुद्दाम असं काहीच नाही केलेलं. तेव्हा आता राग येऊन विनू हा मधूचा हात झिडकारतो आणि म्हणतो की माझा फक्त तुझ्यावरच विश्वास होता. विनू म्हणतो की म्हणून मी सगळ्यांशी भांडलो आणि तू माझ्याशी खोटं बोलशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. मधू म्हणते की नाही रे विनू, तुझा काहीतरी गैरसमज होतो. तर विनू म्हणतो नाही मम्मा, माझा गैरसमज अजिबात होत नाहीये. ते ऐकून राघव, काकू, सिंधू सगळेजण आता मधूकडे आणि विनूकडे बघत असतात. विनू म्हणतो की मी स्वतः माझ्या डोळ्यांनी प्रूफ बघितलं मम्मा, आणि आत्तापर्यंत तू डॉक्टर काकू यांच्याबद्दल जे बोलत होती ते सगळं खोटं होतं ना. विनू म्हणतो की मम्मा, तुला माहिती आहे का, तू अगोदर मला जे सांगितलं ना त्याच्यावरून मला अगोदर तर याच्या गोष्टीवरती विश्वासच बसत नव्हता. विनू म्हणतो की फक्त तू सांगितलं होतं मम्मा म्हणून मी विश्वास ठेवला होता. ते ऐकून राजेश्री म्हणते की वहिनी, बघितलं का राणीने विनूच्या मनात किती विष कालवलंय. काकू म्हणते की पण शेवटी काही जरी झालं ना, सत्य हे समोर येतच. विनू म्हणतो की अगं डॉक्टर काकूंनी स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार न करता मला सेव्ह केलं. सावीकडे बघत विनू म्हणतो की सावी एकदम बरोबर बोलली, खरी आई तिच्या मुलासाठी काय करू शकते ते. ते ऐकून आता मधूच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. मधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. भरल्या डोळ्यांनी मधू आता फक्त विनूचे ते बोलणे ऐकत असते आणि त्यासाठी आई कधी स्वतःचा विचार करत नाही आणि हे फक्त डॉक्टर काकूंनीच केले. डॉक्टर काकूच माझ्या खऱ्या आई आहेत. ते ऐकून आता मधूच्या काळजाचा तर ठोकाच चुकलेला असतो. डॉक्टर काकूंनी मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला. आणि आता ते विनूचे शब्द ऐकताच काकू, राजेश्री सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटलेले असतात आणि खुश होऊन काकू म्हणते की चला, अखेर सिंधूच्या तपश्चर्येला फळ मिळालं. आणि राजेश्री लगेचच म्हणते की विनूने अखेर त्याच्या खऱ्या आईला ओळखलंच. तर ऋतुजा म्हणते की आता राणी वहिनीचं काही चालणार नाहीये. तेव्हा आता मधू म्हणते की विनू, अरे तू काय बोलतोयस. विनू म्हणतो की खरंच त्या गाडीचा धक्का जर मला लागला असता तर. तेवढ्यात सिंधू म्हणते की नाही विनू, असं बोलायचं नाही आणि असा विचारही करायचा नाही. तर ते ऐकून आता विनू म्हणतो की बघितलंस का. विनू म्हणतो की मी इमॅजिन करताना सुद्धा आईला त्रास होतो आणि तुला जर माझी काळजी असती तर तू मला तिथे सेफ करायला आली असतीस. तेव्हा आता मधू विनूला म्हणते की अरे विनू, तू माझं ऐक, हा सगळा यांचा प्लान होता, मोठा डाव होता यांचा. राग येऊन रेश्मा म्हणते की काय प्लान होता का आमचा, काहीही काय बोलतेस. तर लगेचच मधू म्हणते की विनूला माझ्यापासून दूर करण्याचा. तेवढ्यात राघव म्हणतो की बस झालं आता. विनूच्या मनात ना कोणी विष कालवलंय हे सत्य विनूला चांगलं समजलंय आता मधू. राघव म्हणतो की आम्ही तुझ्याबद्दल विनूला काही सांगितलेलं नाहीये. इनफॅक्ट तूच त्याच्या मनात आमच्याविषयी विष पेरलंस मधू, आणि त्याच्या खऱ्या आईबद्दल त्याच्या मनात तू गैरसमज निर्माण केलाय. तर राग येऊन मधू म्हणते की विनूची खरी आई मी आहे, ही सिंधू नाही. आणि आता बस झालं, विनूला आता मी इथे एक क्षणही ठेवणार नाही आणि विनूला मी माझ्या घरी घेऊन जाते. चल विनू, असे म्हणत मधू आता विनूचा हात धरते. तेवढ्यात आता विनूचा हात धरून विनूला घेऊन जाऊ लागताच विनू मधूच्या हातातील हात झटकतो आणि रागाने विनू आता मधूकडे बघतो. तर विनू म्हणतो की मी तुझ्या बरोबर तुझ्या घरी येणार नाही. ते ऐकून आता मधूला तर धक्काच बसलेला असतो. विनू म्हणतो की मी माझ्या घरी आणि माझ्या फॅमिली बरोबर आहे, हीच माझी फॅमिली आहे आणि हेच माझं घर आहे. ते ऐकताच आता काकू, राजेश्री, राघव सगळेजण खुश झालेले असतात. विनू म्हणतो की माझ्या खऱ्या आईबाबांबरोबर मी इथेच राहणार. तर मधू डोळे मोठे करून विनूकडे बघू लागते. असे म्हणत पटकन आता सिंधूकडे बघत विनूने सिंधूकडे सिंधूला मिठी मारलेली असते. तर प्रेमाने खुश होऊन सिंधूचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि सिंधूने सुद्धा आता भरल्या डोळ्यांनी विनूला प्रेमाने आपल्या मिठीत घेतलेले असते. आणि आता तो सगळा नजारा बघून मधू विचार करते की विनू माझ्यासाठी हुकमाचा यक्का होता, पण तोही माझ्याकडून गेला आणि उरली सुरलेली आशा देखील माझी आता मावळली. आणि आता राघव, सिंधू विनूला घेऊन आतमध्ये निघून जाऊ लागतात. तर मधू म्हणते की विनू बाळा थांब.
मधू म्हणते की मी एवढ्या सहजासहजी हार मानणार नाही. विनू हा फक्त माझा आहे आणि मी त्याला कुणाचाच होऊ देणार नाही, असे आता मधू ही विनूकडे बघत बोलते. तेवढ्यात आता काकू मधूकडे बघत म्हणते की राणी, सत्य बाहेर यायला वेळ लागतो पण कधी ना कधी ते बाहेर येतच आणि आज खरा न्याय झाला. आणि अखेर सिंधू आणि तिच्या मुलांची भेट झालीच आणि ते एकत्र आलेच. विनायका, अशीच आमच्या घरावरती कृपा दृष्टी असू दे, असे काकू आता विनायकाला सांगते. इकडे आता राघव सिंधू वेणूला घेऊन बेडरूम मध्ये बेडवर बसलेले असतात. आता सिंधूकडे बघत वेणू म्हणतो की आय एम सॉरी आई, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. तर लगेचच सिंधू म्हणते की असं आपल्या आईला कोणी बोलत नाही विनू. आणि सावी, जसे मला ए आई म्हणते ना तशीच मला तू हाक मारत जा विनू. सिंधूकडे बघत विनू म्हणतो की आई, तू माझा पाय बरा केला म्हणून मी रनिंग पार्टिसिपेंट्समध्ये पूर्ण यश संपादन करू शकलो. विनू म्हणतो की आई, मी तुझ्यावरती उगाचच डाऊट घेतला, तुझा इन्सर्ट केला, त्याबद्दल खरंच सॉरी ग. राघव म्हणतो की विनू, हे बघ जे घडलंय ना त्यामध्ये तुझी काही चूक नव्हती रे, त्यामुळे अशी माफी मागायची अजिबात गरज नाही. विनू म्हणतो बाबा, आज ॲक्सिडेंट मधून आईनेच मला वाचवलं, तरी सुद्धा मी आईवरच ब्लेम केलं आणि याचं मला खरंच खूप गिल्ट येतंय बाबा. तर आता सिंधू म्हणते की विनू, हे बघ, तुला जर येलो काचाचा कोणी गॉगल दिला तर तुला कसं दिसेल? तर विनू म्हणतो येल्लो. त्यानंतर सिंधू म्हणते की आणि सपोज जर तुला ब्ल्यू काचाचा गॉगल दिला तर कसं दिसेल? विनू म्हणतो की ब्ल्यूज दिसेल ना. तेव्हा आता सिंधू म्हणते की तसंच तुला मधूने तोच चष्मा दिला होता, त्यात तिला जसं तुला दाखवायचं होतं ना तेच ती तुला दाखवण्याचा प्रयत्न करत होती. सिंधू म्हणते की विनू, कधी कधी आपल्याला वाटतं की हीच माणसे आपल्या जवळची आहे, पण खरं तर ती आपल्या जवळची नसतात. पण नेहमी तसंच नसतं बाळा, आणि अगदी आज तुझ्याही बाबतीत असंच घडलंय विनू बाळा. राघव म्हणतो की इनफॅक्ट जे घडलंय ना त्याच्याबद्दल आता विचार करू नकोस आणि फार मनाला वाटूनही घेऊ नकोस विनू. सिंधू म्हणते की हे बघ वेणू बाळा, मी त्या मधूपासून सावीला, बाबांना आणि तुला सगळ्यांना वाचवलाय. तर लगेचच विनू पुन्हा आता सिंधूचे आभार मानतो आणि पटकन आता विनूने सिंधूला मिठी मारलेली असते आणि प्रेमाने राघव सिंधू आणि ते विनूचे प्रेम बघू लागतो. तेवढ्यात दरवाजात सावी खुश होऊन हसतच तिथे येते आणि विनूला सिंधूच्या मिठीत बघते आणि हळूचच खोकला काढत म्हणते की माझ्याकडे तर कोणी लक्षच देत नाही, मला वाटतं की मला सगळेजण विसरले. तेव्हा सिंधू आणि राघव सावीकडे बघतात आणि तेवढ्यात आता राघव हा सावीकडे येतो आणि म्हणतो की असं कसं तुला आम्ही विसरू, तू तर आमची प्रिन्स आहे. आणि राघव आता सावीला उचलून बेडवर बसवतो. लगेच सावी म्हणते की ए आई, मला तू एक स्टोरी सांग ना. विनू म्हणतो खरंच आई, गोष्ट सांग ना आम्हाला एक. तर आता राघव म्हणतो की आई, खरंच तू आज आम्हाला कोणती गोष्ट सांगणार आहेस? तर आता सिंधू राघवकडे बघत असते. हसतच सिंधू म्हणते की राघव काय तुम्ही पण. तर लगेच सिंधू म्हणते की ओके, सांगते मी तुम्हाला गोष्ट, पण त्या अगोदर तुम्ही डोळे बंद करा आणि मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही बरं का. सगळेजण डोळे मिटतात. तर आता सिंधू कपाटाजवळ जाते. कोणीही डोळे उघडणार नाही बरं का, माझं तिघांकडे सुद्धा लक्ष आहे. आणि सिंधू कपाट उघडते आणि लगेचच आता सिंधूने डोक्यावर काळा कपडा घेऊन एक डोळा काळ्या कपड्याने झाकलेला असतो. सिंधू आता त्यांच्या समोर येऊन बसते आणि म्हणते आता उघडा डोळे. तर आता सिंधूला बघून विनू म्हणतो की आई, तू किती भारी दिसतेस. सिंधू म्हणते की आता मी तुम्हाला पायरेटची गोष्ट सांगते आणि सगळ्यांनी एकमेकांना धरून बसा बरं का. आणि आता असं समजा की तुम्ही एका मोठ्या शिपमध्ये आहेत. सिंधू म्हणते की आणि आता पाण्याच्या लाटा वाढणार आहेत. शुक शुक असा सिंधू आवाज करते. तर विनू सावी सगळेजण आता सिंधूकडे लक्ष देऊन ते ऐकत असतात. आणि एकदा काय होतं असे म्हणत आता सिंधू विनू आणि सावीला गोष्ट सांगू लागते आणि थरारक पद्धतीने आता विनू आणि सावी सिंधूने सांगितलेली गोष्ट ऐकू लागतात. आणि आता लगेच सिंधूने त्यांना गोष्ट सांगितलेली असतात आणि ती गोष्ट ऐकून आता राघव, वेणू, सावी सगळेजण खुश झालेले असतात. सिंधू म्हणते की कशी वाटली गोष्ट? विनू म्हणतो की आई, गोष्ट एकदम छान होती, अजून एक गोष्ट सांग ना आई तू. तेव्हा आता सावी म्हणते अरे विनू, सगळ्या गोष्टी काय तू आजच ऐकणार आहे का? विनू म्हणतो की हो,
तुला काही प्रॉब्लेम? तर सावी म्हणते की अरे वेणू, एकाच दिवशी सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर काहीच इंटरेस्ट राहत नाही. वेणू म्हणतो की नाही, मला आज आणि आत्ताच एक गोष्ट ऐकायची. सावी म्हणते की नाही आई, तू आता गोष्ट सांगू नकोस. सावी म्हणते की आई, फक्त तू दररोज एकच गोष्ट सांगणार. वेणू म्हणतो की सावी तू गप ग आणि आई सांग ना ग गोष्ट. तेव्हा आता वेणू म्हणतो की सावी तू मध्ये बोलू नकोस, आई सांग ना प्लीज. तर लगेचच सावी म्हणते की वेणू तू सुद्धा मध्ये बोलू नको असे म्हणत आता वेणू आणि सावी भांडू लागतात. त्यानंतर मात्र आता राघव आणि सिंधू वेणू आणि सावीला समजावतात आणि म्हणतात की अरे सक्की भावंड असे एकमेकांसोबत भांडत नाही. सांगते मी तुम्हाला गोष्ट, पण त्या अगोदर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आणि आता तुम्ही शांत बसायचं. मी गोष्ट तुम्हाला आत्ता नाही तर रात्री सांगेन. तर आता लगेचच वेणू म्हणतो की बघितलं का सावी, आईने माझं ऐकलं. आणि लगेचच आता वेणू हा सावीला ठेंगा देऊन वेडेवाकडे तोंड करतो. तर आता सावी देखील वेणू मागे पळू लागते आणि आता सिंधू सावीला हाक मारते तर सावी पुढं पळते. राघवकडे बघत सिंधू हसतच म्हणते की यांचं आता काही खरं नाही. इकडे आता अखेर मधू तिच्या आईच्या घरी येते आणि आता तिच्या बेडरूम मधल्या सगळ्या वस्तू मधू फेकून देऊ लागते. कॉट आणि गादीच्या उश्या, सगळं काही कंबल वगैरे आता सगळ्या वस्तूमधून फेकून दिलेल्या असतात. तर तेवढ्यात विभावरी तिथे येते आणि म्हणते की अगं राणी, काय झालं आणि काय करतेस तू? राणी आता कोणालाही ऐकायला तयार नसती. सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे फेकून मधू आता तिचा राग दाखवत असते. विभावरी म्हणते की राणी बाळ, अगं काय झालं, तू एवढी का चिडलेस? ते रत्नेपारखी पुन्हा तुला बोलले की काय? तेवढ्यात आता मधूच्या डोळ्यासमोर वेणूने आपला कसा हात झटकला आणि वेणूने आपल्याला कसं सांगितलं की हे माझं घर आहे आणि माझी फॅमिली आहे, तेव्हा माझं घर आणि माझी फॅमिली सोडून मी तुझ्यासोबत येणार नाही, हे आता मधूला आठवते. आणि मी माझ्या रिअल आईबाबांबरोबर इथेच राहणार, हेच माझे आईबाबा असल्याचे वेणूने कसे आपल्याला ठणकावून सांगितले हे आता मधूला आठवतं. आणि सावीने आता वेणूला कसा तो व्हिडिओ दाखवला आणि सांगितले की वेणू हा व्हिडिओ बघ आणि यामध्ये तुझी मधू काकूच गाडीजवळ गेली आणि तिनेच गाडीचा दरवाजा उघडून गाडीचा हँडब्रेक काढला. आणि आता वेणूने मधूला क्लिअर कट हे सगळं करताना त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असतं आणि सावीने त्याला ते दाखवलेलं असतं. हे देखील आता मधूच्या डोळ्यासमोर येते आणि मगच तू उभा असताना गाडी पुढे पुढे यायला लागली वेणू, ते सगळं मधूला आठवतं. मधूने आता सिंधूला सांगितलेले असते की सिंधू तू भ्रमात राहू नकोस, वेणू तुला आई म्हणून कधीच ॲक्सेप्ट करणार नाही आणि मी हे असं कधीच होऊ देणार नाही. तेव्हा आता सिंधू म्हणते की बघूये ना, कारण खोटे मुखवटे कधी जास्त दिवस लपून राहत नाही मधू. लवकरच मी तुझा खरा चेहरा वेणू समोर आणणार आहे आणि पुढे काय होतं हे तू बघच, असे आता सिंधूने आपल्याला कसे सांगितलं हे सगळं मधूला आठवते आणि मधूच्या मनात अजूनच राग आलेला असतो. विभावरी म्हणते की राणी, सिंधू तुला काही बोलली का? काय झालं ते बोल ना. तर आता मधू ही विभावरीचा हात झटकते. तर आता विभावरी म्हणते की राणी काय झालं? तर रागाने राणी आता तिथे बेडरूमच्या शेजारी असलेल्या राघव, तिच्या आणि विनूच्या फोटोकडे बघते. रागाने मधू आता तिकडे जात तो फोटो आपल्या हातात घेते आणि रागाने तो फोटो खाली फेकून देत आता मधू तिच्या पायाने त्या फोटोवरती पाय देते. तेव्हा आता पुन्हा विभावरी मधूला धरते आणि म्हणते की राणी अगं काय झालं आणि विनू कुठे? विनू का नाही आला तुझ्याबरोबर? तर आता मधू म्हणते की विनू माझ्यासोबत कधीच येणार नाही मम्मा, सगळं काही संपलंय. विभावरी म्हणते की अगं राणी काय झालं, मला व्यवस्थित सांगशील का? मधू म्हणते की पुन्हा एकदा ती सिंधू जिंकली मम्मा. मधू म्हणते की त्या सिंधूने विनूच्या मनात माझ्याविषयी विष कालवलंय, माझ्या विनूला माझ्यापासून हिरावून घेऊन तिने हे सगळं संपवलंय मम्मा. तेव्हा आता मधू चिडलेली बघून विभावरी म्हणते की राणी तू चिडू नकोस ग, यातूनही आपण काहीतरी मार्ग काढू. तर आता विभावरीचे हात धरत मधू म्हणते की मम्मा सगळं संपलंय आता, यातून काहीही मार्ग निघणार नाही आणि काहीही होणार नाही.
आणि रागाने राणी आता विभावरीकडे बघत बाहेर जाते आणि रॉकेलचा ड्रम घेऊन येत राणीने आता सगळ्या बेडरूममध्ये रॉकेल शिंपडलेले असते. विभावरी राणीला धरण्याचा प्रयत्न करत असते. विभावरी म्हणते की राणी रागामध्ये भलतं काही करू नको आणि असं काही करू नकोस. अगं तुला जर काही तुझं बरं वाईट झालं तर मी कुणाकडे बघून जागायचं आणि मी काय करू, कसं होईल असे म्हणत विभावरी आता राणीला थांबवत असते. राणी काही ऐकायला तयारच नसते. आणि आता लगेचच आता मधूने काडीपिटी घेतलेली असते तर लगेच विभावरी मधूकडची ती काडीपिटी हिसकावून घेते. तर मधू आता विभावरीला धरत म्हणते की मम्मा सोड ती काडीपिटी आणि माझ्याकडे दे असे म्हणत मधूने आता विभावरीकडून ती काडीपिटी हिसकावून घेतलेली असते आणि विभावरीला दूर ढकललेलं असतं. विभावरी आता सोप्यावर पडलेली असते. धक्का दिलेली विभावरी आता तिलाच मोठा धक्का बसून राणीकडे बघू लागते आणि त्याच वेळेस राणी ही मॅच बॉक्सची आता काडी ओढून राणीने जाळ केलेला असतो आणि ती काडी आता मधू ही डोळ्यासमोर धरते. तर आता विभावरी म्हणते की राणी तू असं काही करू नकोस ग, प्लीज आपण याच्यातून काहीतरी सोल्युशन काढूयात. राणी प्लीज थांब. काडी आता पेटलेली असते तेव्हा आता विभावरी म्हणते की प्लीज राणी असं काही करू नकोस, प्लीज थांब राणी. तर तेवढ्यात पाठीमागून थांब राणी असे म्हणत आता राणीचे वडील तिथे आलेले असतात आणि ते शब्द ऐकताच राणी आता समोर बघते आणि लगेचच बाबा असे नाव घेत राणी आता समोर बघते. तर मधूचे वडील तिथे आलेले असतात. पटकन बाबा तुम्ही आलात असे म्हणत मधू ही तिच्या वडिलांना मिठी मारते. तर मधूचे वडील म्हणतात की तू काही काळजी करू नकोस बाळा, मी अजून जिवंत आहे. तर राणीला खूप हायसं वाटलेलं असतं. इकडे आता दुसऱ्या दिवशी वेणू आणि सावी नाश्ता करण्यासाठी टेबलवर बसलेले असतात आणि नाश्ता येण्याची वाट बघत असतात. तेवढ्यात वेणू आता सावीला म्हणतो की सावी मला असं झालंय कधी मी एकदा नाश्ता करील आणि स्कूलमध्ये जाईल आणि माझ्या फ्रेंड बरोबर मला खूप सारे पार्टिसिपेंट आणि मोमेंट शेअर करायच्यात. तर आता सावी मात्र चेहरा पाडून बसलेली असते. विनू म्हणतो काय झालं सावी, तू एक्सायटेड नाही झालीस का? तर आता सावी म्हणते नाही, कारण मला इथेच माझ्या आईबाबांसोबत राहायचंय. विनू म्हणतो खरं तर मला सुद्धा तिकडं जायचं नाही, पण पैसे भरलेत काय करावं, जावा तर लागेलच. तेवढ्यात काकू ही नाश्ता घेऊन त्यांच्यासमोर आलेली असते. काकू म्हणते की तुम्हाला जर कॅम्पला जायचं नसेल ना तर काहीतरी मस्त कारण शोधा, म्हणजे तुमचे आईबाबा तुम्हाला कॅम्पला नाही पाठवणार. सावी म्हणते आजी खरंच असं होईल का? काकू म्हणते हो असं होईल, फक्त मी आपली आयडिया दिली बघा बाबा, तुम्ही बघा आता काय करायचं ते. काकू म्हणते बघा तुम्हाला तुमची बुद्धी वापरायची असेल तर, नाहीतर मी असं करते राघवला बोलून घेते आणि मग सोडेल तो त्या तुम्हाला शाळेत. काकू म्हणते की थांब मी राघवलाच बोलावते आणि काकू राघवला हाक मारते. तेवढ्यात सावी म्हणते की थांब आजी. सावी म्हणते की आजी बाबांना नको बोलवू. तर काकू हसू लागते. तेव्हा सावी म्हणते की आजी तू ब्लँक करत होती ना? तर लगेचच काकू म्हणते की नाही ग. काकू म्हणते मी फक्त ब्लँक कसे करायचे ना ते तुम्हाला शिकवत होते. काकू म्हणते की तुम्ही सुद्धा असाच एखादा ब्लँक केला तर चालेल बरं का. वेणू म्हणतो की आई बाबांना मग काय सांगायचं? काकू म्हणते की पोटात दुखतंय म्हणून सांगा. तर आता सावी म्हणते की नको, पोटात दुखतंय असं जर सांगितलं तर आई आम्हाला कडू औषध देईल. काकू म्हणते की मग दुसरं काहीतरी कारण सांगा. आणि तेवढ्यात आता कपड्यांच्या बॅग घेऊन आता सिंधू तिथे येते आणि त्यांच्याकडे बघत म्हणते की हे काय खाल्लं नाही का अजून? इतक्या वेळ झालाय, नाश्ता आला अजून सगळा तसाच आहे आणि हे रत्नबारक्यांचं घर आहे, धर्मशाळा नाहीये, कळलं का तुम्हाला? असे मोठ्या आवाजात सिंधू वेणू आणि सावीला बोलते. तेव्हा ते ऐकून वेणू आणि सावी सिंधूकडे बघू लागतात. तर बोट करत सिंधू म्हणते काय सांगितलं मी तुम्हाला, अन्न वाया घालवायचं नाही, पटापट खाऊन घ्या. सिंधू म्हणते की चला संपवा बरं ते लवकर, या घरात ना सगळं मलाच बघावं लागतं, शिस्तच नाहीये. तेवढ्यात आता काकूला सगळं समजतं आणि पुढे येत काकू आता सिंधूचा कान धरते आणि म्हणते की का गं माझी नक्कल करत होती ना? तर सिंधू म्हणते की नाही मी तुमची नक्कल नव्हती करत. तर लगेचच सावी म्हणते की आई. सिंधू म्हणते की मग कसा वाटला ब्लँक? तर सावी आणि विनू सिंधूकडे बघत हसू लागतात आणि खुश झालेले असतात. तेव्हा आता काकू हसतच म्हणते की खूप छान आणि माझी गादी चांगली चालवशील बर का तू. तेव्हा आता सिंधू ही हसू लागते आणि आता सिंधूच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत काकू म्हणते की अशीच खूप खुश राहा. त्यानंतर आता इकडे राघवला भेटण्यासाठी मधू ही राघवच्या बेडरूम मध्ये आलेली असते. राघव आता लॅपटॉपवर टेबलवर बसून काम करत असतो आणि मधूला बघताच राघव म्हणतो की
तुला या घरात जागा नाही. तेव्हा मधूच्या डोळ्यात पाणी येते आणि मधू राघवला म्हणते की राघव, खरंच मला तुझ्या मनात आणि माझ्यावरती तुझं प्रेम नाही का? तेव्हा मधूकडे बघत राघव म्हणतो की अजिबात नाही, माझं तुझ्यावर प्रेम सुद्धा नाही. तेव्हा आता लगेचच मधू राघवला म्हणते की राघव, या जन्मात तू माझा झाला नाहीस, पण पुढच्या जन्मात आपण नक्कीच एकमेकांचे होऊन राहू. तर आता राघव म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचं? तर आता लगेचच खिडकी उघडून मधू खिडकीसमोर उभा राहिलेली असते. राघव म्हणतो की म्हणजे तू काय करतेस? आणि खिडकी उघडून आता मधूने खिडकीतून वरच्या मजल्यावरून उडी मारलेली असते आणि मधूने जीव दिलेला असतो आणि एका क्षणात, एका सेकंदात सगळं काही संपलेलं असतं आणि मधूने अखेर तिच्या जीवाचा त्याग केलेला असतो राघवच्या प्रेमासाठी. आता मधू हे जग सोडून गेलेली असते. पटकन आता राघव उठून खिडकीजवळ येतो आणि म्हणतो मधू. तर खाली मधू ही निश्चित पडलेली असते आणि आता राघव हा मधूकडे बघत असतो. तर मधू हे जग सोडून गेलेली असते आणि राघवच्या प्रेमात आता मधू ही हरलेली असते. तर आता राघव सिंधूचे चौकोनी कुटुंब एकत्र येऊन राघव हा सिंधूसोबत कसा प्रेमाचा संसार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.